नमस्कार। तर आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी खुसखुशीत अशी शंकरपाळी करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे। त्यावरती अशी पीठ चाळायची चाळण घेतलेली आहे आणि त्यावरती अर्धा किलो मैदा असा थोडा थोडा टाकून चाळून घेतलेला आहे। सर्व मैदा या पद्धतीने चाळून घ्यायचा आणि मैदा चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसं आणि 1 चमचा मी इथे ओवा टाकून घेतलेला आहे। ओवा असा हातावरती घ्यायचा आणि थोडासा चोळून टाकायचा, म्हणजे क्रश करून टाकायचा ओवा। आणि अर्धी वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे। तेल हे थंड घेतलेलं आहे। तेलाला अजिबात गरम करायची आवश्यकता नाही। थंड तेलामध्ये सुद्धा आपली शंकरपाळी जी आहे ती खुसखुशीत छान होतात। तेल टाकल्यानंतर पूर्ण मैद्याला तेल छान चोळून घ्यायचं आणि पिठाचा असा थोडासा लाडू तयार झाला पाहिजे, म्हणजे मुटका तयार झाला पाहिजे। इथपर्यंत तेल पिठाला लागलं पाहिजे। या पद्धतीने पिठाला तेल चोळून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा, म्हणजे पीठ मळून घ्यायचं। एकदम एकाच वेळेस पाणी जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून छान अगदी पीठ मळून घ्यायचं। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा अगदी घट्ट असा छान गोळा तयार करून घेतलेला आहे मी। एकदम छान पीठ मळून घ्यायचं आणि पिठावरती आता झाकण ठेवून द्यायचं 15 ते 20 मिनिटं, म्हणजे पीठ छान भिजलं पाहिजे। झाकण ठेवून दिलेलं आहे मी आणि 20 ते 25 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे। एकदम छान आपलं पीठ भिजलेलं आहे आणि त्यातला आता छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि त्याची एक चपाती म्हणजे पोळी लाटून घ्यायची। जास्त मोठा पिठाचा गोळा घ्यायचा नाही। एकदम मध्यम आकाराचा, आपण चपातीला जेवढा पिठाचा गोळा घेतो अगदी त्यापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा आणि या पद्धतीने अगदी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची, म्हणजे पोळी लाटून घ्यायची। तुम्हाला जर खाली चिकटतंय असं वाटलं तर त्यावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे मैदा टाकून घ्यायचा। शक्यतो लाटताना पीठ चिटकत नाही, परंतु तरी वाटलं तर थोडासा मैदा टाकून घ्यायचा आणि या पद्धतीने एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची पिठाची। या पद्धतीने अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता सुरीच्या साहाय्याने अशी पोळी कट करून घ्यायची, म्हणजे जेवढ्या आकाराचे तुम्हाला शंकरपाळे करायचे त्या प्रमाणात शंकरपाळे कट करून घ्यायचे। तर या पद्धतीने मी शंकरपाळे कट करून घेत आहे। अगदी थोडेसे लांबट आकाराचे ठेवायचे असेल तरी सुद्धा ते छान तळले जातात आणि छान कुरकुरीत लागतात। या पद्धतीने मी या आकाराचे शंकरपाळे कापून घेतलेले आहेत आणि आता तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे, त्यावरती थोडासा तुकडा टाकून पाहायचा। तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि आता शंकरपाळे टाकून घ्यायचे। अगदी शंकरपाळी टाकताना एकमेकाला चिकटली तरी तेलामध्ये ते लगेच मोकळे होतात, त्यामुळे चिकटले तरी सुद्धा काही होत नाही शंकरपाळ्यांना। सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि अगदी 2-3 मिनिटानंतर शंकरपाळे टाकल्यानंतर, म्हणजे थोडेसे शंकरपाळे तळत आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि अगदी मंद आचेवर थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत शंकरपाळे छान तळून घ्यायचे। तर या पद्धतीने शंकरपाळे आपली छान तळून झालेले आहेत आणि खारी शंकरपाळे असल्यामुळे मुलांना सुद्धा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खायला खूप आवडतात। आणि आता त्याच पद्धतीने मी दुसरा एक छोटा उंडा घेतलेला आहे पिठाचा आणि त्याची सुद्धा अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आणि आपण अगदी चौकोनी अशी शंकरपाळे करण्याऐवजी त्याचा असा वेगळा एखादा प्रकार करणार आहोत। पोळी खाली मी थोडासा मैदा टाकून घेतलेला आहे, खाली चिकटू नाही त्यामुळे, आणि पातळ या पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे आणि सुरीने त्याचे असे मधून भाग करून घ्यायचे छोट्या छोट्या साईजचे। थोडासा वेगळा प्रकार केला म्हणजे मुलांना सुद्धा थोडासा वेगळा बदल वाटतो आणि मुलं सुद्धा आवडीने खातात आणि दिसायला सुद्धा हे स्नॅक्स म्हणून छान दिसतात। या पद्धतीने मी असे छोटे छोटे भाग कापून घेतलेले आहेत आणि हाताने असं त्याचा रोल करून अगदी छान असं तयार करून घ्यायचं, म्हणजे हे खाताना सुद्धा मुलांना एक वेगळं पण वाटतं आणि छान वाटतात खायला। या पद्धतीने मी सर्व तयार करून घेतलेले आहेत आणि आता त्याच तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत हे लगेच। अगदी मुलांना खाताना सुद्धा हे कुरकुरे खाल्ल्यासारखे वाटतात, त्यामुळे घरच्या घरी कुरकुरे आपले तयार होतात मुलांना खाण्यासाठी। आणि सर्व मी
एक एक करून त्यामध्ये तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि अगदी मंद आचेवर छान कलर बदलेपर्यंत हे कुरकुरे तळून घ्यायचे। पहा, एकाच पिठामध्ये आपण 2 प्रकारचे वेगवेगळे स्नॅक्स मुलांना खाण्यासाठी तयार करू शकतो। आणि कलर बदललेला आहे आपला कुरकुऱ्यांचा छान। आणि आता कुरकुरे मी काढून घेत आहे। तर एकदम छान आपले खारी शंकरपाळी आणि कुरकुरे सुद्धा तयार झालेले आहेत। धन्यवाद।